मला वाटतं खडसे आधी काँग्रेसमध्ये काम करत होते. हरिभाऊ जवरे जे आहेत त्यांची बॅग घेऊन काँग्रेसचे जे आमदार होते त्यांचे ते फिरत होते. मी बघितलेलं आहे, हे मी बघितलेलं आहे. ते काही संघाचे स्वयंसेवक होते का फार जुने कार्यकर्ते होते असं काही नाही. असं नाही, ते आपणही बघतात, आपल्यालाही माहिती आहे सगळं त्यांचा पूर्व इतिहास. त्यामुळे खूप त्यांनी दगडं खाल्ले का खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं. ते पक्षामध्ये आले, त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं 90मध्ये. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. आणि ते निवडून आले. काय केलं नंतर 95मध्ये सरकार आलं, त्यांना चांगले चांगले खाते मिळालेत. त्यांना इरिगेशनसारखं खातं द्या मिळालं, फायनान्ससारखं खातं द्यावेळेला मिळालं, एक्साईजसारखं खातं मिळालं. सगळ्यात जास्त खाते त्यांनाच मिळालेत. आणि त्यांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे, कोणता असा वाईट काळ पक्षाचा बघितलेला आहे. आणि ते आता म्हणतात की ज्यावेळेला कुत्रं विचारत नव्हतं पक्षाला, अहो तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडून आले पक्षात प्रवेश घेतल्याबरोबर 8 दिवसामध्ये. हे आपण विसरू नका, हे लोकांना माहीत आहे. आणि 7-7 वेळा निवडून आल्यावर, एकदा 6 वेळा निवडून आल्यावर एकदा जर तुम्ही पडलात तर लगेच पक्षाच्या विरोधामध्ये पक्ष सोडतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्वार्थीपणा आहे. त्यांनी या बाबतीत कोणालाही शिकवू नये की पक्षाचा काळ कसा होता, काय होता, आणि मी काय कोणत्या परिस्थितीत काम केलं. अनेक कार्यकर्ते आहेत जुने की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पक्षामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी बोलत आम्ही ऐकू, पण जे अगदी सगळे काळूवरचे लोणी आणि मलाई खायला झालेत ते आम्हाला शिकवणार आहेत का? भाजपच्या दोघी उमेदवारांनी पाय धरले तर खडसे आशीर्वाद देणार असं म्हटलेलं आहे. काय भाजपाचे दोघं उमेदवारांनी पाय धरले तर खडसे आशीर्वाद देणार आहे दोघांना. आम्हाला कोणाच्या आशीर्वादाची गरज नाही. आम्हाला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नाही. तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा आणि किती मतं पडतात ते दाखवा. अशी डबल चाल चालायची नाही. आता डबल गेम नाही करायचा आपण. आता तुम्ही आता तिकडे आहात ना, तुम्ही सांगितलं ना मी शरद पवार साहेबांबरोबरच आहे, पण तुम्ही तिकडेच राहा, तुमचा उमेदवार उभा करा आणि तुमची किती ताकद आहे ती दाखवा ना. तर आम्हाला जिल्ह्याला दाखवा, दोन्हीकडे दाखवा, जळगावला दाखवा, रावेरला दाखवा. सोयीचं राजकारण करू नका, सोयीचं राजकारण करू नका, पारिवारिक राजकारण करू नका. सब हमारे घर में, सब माल डिब्बे में. हे तुमचं आता हे बस झालं आहे मला असं वाटतं. आणि तशी भूमिका तुम्ही घेऊन लोकांना आता फार काळ तुम्ही वेडं बनवू शकत नाही. मूर्ख म्हणणार नाही मी, पण वेडं बनवू शकणार नाहीत. त्यांना सल्ला आहे का आपल्या वतीने? हा खडसेंना सल्ला आहे आपल्या वतीने? नाही, सल्ला गेला. आणि ते जे म्हणतात दोघी उमेदवार पाय धरायचं, आम्हाला काय करायचं पाय धरायची? तुमच्या उमेदवारांना तुमचे पाय धरायला लावा आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे ती आता आम्हाला दाखवा, लोकांनाही दाखवा. हे बघा, मी त्यांच्यावर 30 वर्ष झाले राहिलेलो आहे. त्यांची काय ताकद आहे काय नाही. पक्ष सोबत होता, पक्षात होते म्हणून त्यांची ताकद होती. पक्ष सोडला काय त्यांचं राहिलं आहे? मी वारंवार सांगतो, त्याच्या गावातली 7 लोकांची ग्रामपंचायत ती सुद्धा त्यांची नाही आहे. दूध डेअरी त्यांची नाही, बँक त्यांची नाही. मुलीला सारी निवडून आणू शकत नाही आपल्या मतदारसंघातून. काय ताकद आहे त्यांची? पण काही काही वेळेला असं वाटतं की माझ्यामुळे सगळं काही आहे, मी आहे म्हणून पक्ष आहे. मला वाटतं त्याचा समज आता दूर झालेला असेल. पक्ष होता, भारतीय जनता पक्षात तुम्ही होतात म्हणून तुमची किंमत होती. आज तुम्ही पक्ष सोडून गेलात, आज तुम्ही कुठेही राहिला नाही, पार साफ झालेला आहात. त्यामुळे आम्हाला कोणाचा आशीर्वाद घेण्याची आणि आमच्या उमेदवारांना पाय धरण्याची गरज नाही. त्यांनी घ्यावं ना. मी तर त्यांना म्हणतोय, आमचं आव्हान आहे, त्यांनी घ्यावं तिकीट, मुलीला द्यावं, त्यांनी उभं राहावं. त्यांना काही अडचण असेल त्यांच्या तब्येतीची, त्यांनी मुलींना तिकीट द्यावं. आम्ही कुठे नाही म्हणतोय. आतापर्यंत मोठ्या सिंहगर्जना करत होते, मी उभा राहतो, हा उभा राहतो. तर उभे राहा ना तुम्ही. मग आता का तुम्ही पळतात मैदान सोडून? तुम्ही मैदान सोडून का पळतात? तुम्हाला वाटतं ना आपली एवढी प्रतिमा आहे, आपली एवढी किंमत आहे या जिल्ह्यामध्ये, तर आपण उभं राहावं स्वतः. माझं आव्हान आहे त्यांना. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.